गुड मॉर्निंग. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं की युनिट सेलचे आपण ॲटमच्या अरेंजमेंटप्रमाणे 4 टाईप बघितले होते आणि सेल पॅरामीटर्सच्या अकॉर्डिंग टोटल 7 टाईप बघितले होते युनिट सेलचे. तर आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, तर ते युनिट सेल असते, युनिट सेलची एज लेंथ असते आणि ॲटमचा रेडियस असतो. तर याच्यातलं रिलेशन बघणार आहे प्रत्येक युनिट सेलच्या टाईपच्या बरोबर. ठीक आहे, आता बघूयात. रेडियस ऑफ द ॲटम आपण रिलेशन कशामध्ये बघणार आहोत, तर रेडियस ऑफ द ॲटम वर्सेस आपली एज लेंथ. ठीक आहे, तर आता बघा, आपण 11thला शिकलो की समजा आपल्याकडे 2 ॲटम्स आहेत बरोबर. हा ॲटमचा न्यूक्लियस आहे बरोबर आणि 2 ॲटम आहेत आपल्याकडं. ठीक आहे, हा एक आपला ॲटम झाला आणि हा एक आपला ॲटम झाला. ठीक आहे, तर त्यांची रेडियस असं काढणार आहे आपण. बघा, ह्या 2 ॲटमच्या न्यूक्लियसमधलं आपलं डिस्टन्स दिलं आहे डी बरोबर. 2 ॲटम्स आहेत ते एकमेकांना असे चिटकून उभे आहेत बरोबर, चिटकलेले आहेत असे. तर त्या 2 ॲटमच्या न्यूक्लियसमधलं डिस्टन्स आपल्याला दिले किती, तर डी आहे आणि त्यांचं रेडियस माहिती आहे आपल्याला. त्यांचा रेडियस किती आहे, आर आहे बरोबर. तर आपण आर म्हणजेच किंवा डी कसं म्हणू शकतो, तर 2r आहे और एल्स काय म्हणू शकतो, आर इज इक्वल टू D/2 म्हणू शकतो ना. ठीक आहे, तर आता बघा एज लेंथ म्हणजे काय असते. एज लेंथ म्हणजे काय असते, बघा आता मी क्यूब काढतो एक. हे आपला क्यूब आहे, कन्सिडर करा. ठीक आहे, केलं कन्सिडर. तर आता याच्यामध्ये ॲटम कसे डिवाइड होणार आहेत, तर बघा प्रत्येक एका कॉर्नरला जाणार आहेत ॲटम आपले सिम्पल युनिट सेलमध्ये. तर कोणत्याही 2 ॲडजसंट ॲटमच्या मधला जे डिस्टन्स असणार आहे, आता आपण सिम्पलीसाठी हे डिस्टन्स कन्सिडर करूयात. त्याला आपण काय म्हणणार आहे, तर एज लेंथ म्हणणार आहे. ऑर एल्स आपण काय म्हणू शकतो, एनी टू डिस्टन्स बिटवीन एनी टू फेसेस. बघा आता आपण हे काय बघितलं, लेफ्ट आणि राईट बरोबर, 2 फेसेस आहेत लेफ्ट आणि राईट. यांच्यातलं डिस्टन्स बघितलं ते किती आहे, ए आहे. किंवा एनी टू ॲडजसंट ॲटम्सचा जो न्यूक्लियस आहे त्याच्यामधला आपण डिस्टन्स बघितलं तो किती आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, तर एज लेंथ म्हणणार आहोत. समजलं. आता बघूया, आता आपण सिम्पल युनिट सेलसाठी रिलेशन बघणार कशामधलं, एज लेंथ आणि रेडियसमधलं. ठीक आहे, तर आता आपण सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेल याच्यामध्ये काय करणार आहे, आपण रेडियस आणि एज लेंथमधलं डिस्टन्स बघणार आहे. ठीक आहे, तर आपण सिम्पल युनिट सेल काढून घेऊया, सॉरी क्युबिक युनिट सेलचं हे काढून घेऊया, स्ट्रक्चर काढून घेऊयात. सिम्पल युनिट सेल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा ॲटम्स कुठे कुठे डिवाइड होणार आहेत, ओनली ॲट दी कॉर्नर्स. 8 कॉर्नर्स असतात, 8 कॉर्नरला आपले ॲटम्स डिवाइड होणार आहेत सिम्पल आणि प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये बघा, आता सिम्प्लिसिटीसाठी काय करूयात, आपण 2 ॲटम्स कन्सिडर करूयात बरोबर. इथे एक ॲटम आहे, इथे पण ॲटम आहे, पण त्याचा न्यूक्लियस काढला आहे आपण इथं. तर ॲटमचे शेल कसे असणार आहेत, तर बघा हा एक आपला ॲटम झाला. ठीक आहे, हा एक दुसरा आपला ॲटम झाला. ठीक आहे, कन्सिडर करा की आता सेंटरला आहे, तर असं माहिती आहे दुसरीकडे गेलं आहे, पण ठीक आहे, आपण कन्सिडर करा की हे 2 आपले ॲटम आहेत बरोबर. तर आता मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसरा कलरच्या पेनने मी सांगतो. ह्याच्यातलं डिस्टन्स किती सांगितलं होतं आपण, 2 फेसेसमधलं किंवा 2 ॲटम्सच्या सेंटरमधलं डिस्टन्स काय आपण म्हटलं होतं, त्याला आपण एज लेंथ एने डिनोट केलं होतं. तर आपला हा काय असणार आहे, हा पार्ट काय असणार आहे आपला, तर रेडियस असणार आहे बरोबर. तर आता बघा ह्याच्यातलं रिलेशन काय असणार आहे. सो ए इज इक्वल टू काय आपलं बघा 2r आहे की नाही, आहे ना. देअरफॉर r इज इक्वल टू a/2. समजलं. तर सिम्पल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये रेडियस आणि एज लेंथमधलं रिलेशन काय,
तर एज लेंथ इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द रेडियस और रेडियस इज इक्वल टू एज लेंथ डिवाइड बाय 2. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट युनिट सेलकडे जाऊयात. नेक्स्ट युनिट सेल काय असणार आपलं, फेस सेंटर्ड युनिट सेल. बरोबर. फेस सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये मी क्युबिक स्ट्रक्चर काढून घेतो. ठीक आहे. त्या फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये काय असणार आहे, तर ॲटम्स कसे डिवाइड होणार आहेत, प्रत्येक कॉर्नरला डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये बघा, आता फेसचे टोटल फेसेस किती आहेत, तर टोटल फेसेस किती आहेत आपले, तर टोटल 6 फेसेस आहेत. बरोबर फेसच्या सेंटरला इथे एक प्लेस झाला, लेफ्ट साईडला या साईडला प्लेस झाला, राईट साईडला टॉपला प्लेस झाला, बॉटमला प्लेस झाला आणि बरोबर या ठिकाणी म्हणजे फ्रंट साईडला एक आणि बॅक साईडला असा प्लेस झाला. ठीक आहे. तर आता सिम्प्लिसिटीसाठी काय करूयात आपण, एक याच्यातला हा पोर्शन आहे राईट साईडचा तो आपण, किंवा टॉप पोर्शन आपण या साईडला सिम्प्लिसिटीसाठी काढून घेऊयात. ठीक आहे. तर बघा ही अरेंजमेंट कशी होते, 1 2 3 आणि 4. हा पोर्शन कुठला काढला, तर मी हा पोर्शन काढला. ठीक आहे. बघा आता आता ह्याचा फेस डायगोनल म्हणजे काय बघा, फेस डायगोनल म्हणजे काय असतो, तर अपोजिट जे असतात, अपोजिट ॲटम्स असतात त्याला जे कनेक्ट करणारी लाईन असते त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर फेस डायगोनल असे म्हणणार आहोत. ठीक आहे. त्याच्याबरोबर सेंटरला काय एक ॲटम असणार आहे. बरोबर. आपण एज लेंथ कशाला म्हणले, तर ह्याला काय म्हणले आपण, एज लेंथ ए म्हणलेली आहे. बरोबर. ह्याला आपण काय म्हणले, एज लेंथ ए म्हणलेली आहे. तर याच्यामध्ये आता ॲटम्स 3 ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झालेत, तर ते आपण काढून घेऊयात. हा ॲटम अशा प्रकारे असणार आहे, हा ॲटम अशा प्रकारे असणार आहे आणि हा ॲटम अशा प्रकारे असणार आहे. बरोबर. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं, आर, हे आर टोटल डीप कन्सिडर करूयात आणि हे पुन्हा आर. बरोबर. म्हणजे हा पोर्शन हा पोर्शन हा पोर्शन किती असणार आहे आपला, रॅडियस आर. हा पोर्शन किती असणार, रॅडियस आर. आणि हा पोर्शन किती असणार आहे, डी म्हणजेच काय असतो, 2R. तर टोटल पोर्शन किती झाला हा, तर 4R झाला. बरोबर. तर आता पायथागोरसचा प्रमेय आपण वापरूयात. ठीक आहे. तर बघा हा टोटल किती आहे, तर 4R आहे मगाशी काढल्याप्रमाणे. इथे एक आयटम आहे, इथे एक आयटम आहे, इथे एक आयटम आहे. बरोबर. तर हा 4R आहे. हे काय एज लेंथ आहे, हे फिक्स आहे. हे किती आहे, तर ए आहे, हे आहे ते ए आहे. तर आपण आता पायथागोरसचा प्रमेय वापरूयात. पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, ए स्क्वेअर प्लस या बाजूचा वर्ग प्लस या बाजूचा वर्ग इज इक्वल टू या बाजूचा वर्ग, ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 4R स्क्वेअर. बरोबर ना. तर आता बघा 2A स्क्वेअर इक्वल टू 16R स्क्वेअर. बरोबर. तर आता ए स्क्वेअर झाला 16 डिवाइड बाय 2 आरचा वर्ग, देअरफॉर ए काय झाला 8R स्क्वेअर अंडर रूट. आता ए कसं करू शकतो बघा आपण, 4 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर करू शकतो ना. तर ए काय झाला 4 काय 2चा पूर्ण वर्ग आहे, तर 2√2R स्क्वेअर. बरोबर आहे ना. तर देअरफॉर आर इज इक्वल टू ए डिवाइड बाय 2√2. समजले सगळ्यांना. मी पुन्हा सांगतो बघा. आता फेस सेंटर्डमध्ये कसं असतं बघा, टोटल 8 कॉर्नरला 8 ॲटम्स डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. तसेच प्रत्येक फेसच्या सेंटरला एक ॲटम डिस्ट्रीब्यूट होणार आहे. बरोबर. तर आता बघा इथं मी हा टॉपचा पोर्शन मॅग्निफाय करून दाखवला आहे. तर 3 ॲटम आहेत. बरोबर. एक फेसच्या बरोबर सेंटरला आणि 2 कॉर्नर्सला आहेत. तर आपण डायगोनल पकडणार आहोत, फेस डायगोनल. फेस डायगोनल म्हणजे काय, जे एनी टू ॲटम्स आहेत
कॉर्नर्सला त्यांचा जो अपोजिट कॉर्नर्स पकडलेत, आता स्ट्रेट नाही पकडू शकत आपण स्ट्रेट लाईनमध्ये, तर अपोजिट पकडायचे डायगोनल, त्याला आपण फेस डायगोनल म्हणणार आहोत, बरोबर. तर आता आपण ह्याला एक ॲटम्सच्या स्वरूप देऊया, त्याला प्रत्येक ह्याला न्यूक्लियसला ॲटमचं स्वरूप दिल्यानंतर जर हा पोर्शन असतो त्याला काय असणार आहे, हा एक रॅडियस असणार आहे आर, हा याला त्याला काय म्हणणार डायमीटर असणार आहे, म्हणजेच काय असणार आहे 2 रॅडियस असणार आहे त्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये एक रॅडियस असणार आहे, असे टोटल म्हणून काय झाले तर 4 रॅडियस झाले, बरोबर. आणि हे काय एज लेंथ, 2 एज लेंथ झाले, तेच आपण इथं पायथागोरसच्या स्वरूपामध्ये मांडून घेतलं आहे, समजलं. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय झालं 4r स्क्वेअर, म्हणजे डायगोनल 2a स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय असणार आहे 2a स्क्वेअर इज इक्वल टू 16r स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर काय झाला 16 डिवाइड बाय 2 r स्क्वेअर, म्हणजेच ए काय झाला 8r स्क्वेअर, बरोबर, √8r स्क्वेअर. मग 8 का आपण कसं लिहू शकतो 4 मल्टिप्लाय बाय 2 इंटू आर स्क्वेअर, मग 4 कशाचा पूर्ण वर्ग आहे 2चा, 2 बाहेर आला 2√2r स्क्वेअर, सो r इज इक्वल टू 8 डिवाइड बाय 2√2. समजलं सगळ्यांना. तर आता हे झालं फेस सेंटर्डसाठी. तर थर्ड टाईप काय असणार आहे तर आपला बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, ठीक आहे. तर थर्ड काढून घ्या. थर्ड काय असणार आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. तर याच्यामधलं रिलेशन बघणार आहे आपण रेडियस आणि एज लेंथमधलं, ठीक आहे. तर आपण युनिट सेल काढून घेऊयात. ठीक आहे, अशा प्रकारचं युनिट सेल आहे आपलं. तर याच्यामध्ये आता बॉडी सेंटरमध्ये कसं असतं बघा ॲटम्सची अरेंजमेंट, प्रत्येक एका कॉर्नरला एक असतं, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, ठीक आहे. 8 ठिकाणी 8 ॲटम्ससाठी प्लेस केलेले आहेत, बरोबर. तसंच बॉडीच्या सेंटरला एक प्लेस केलेला असतो, बॉडीच्या सेंटरला एक प्लेस केलेला आहे, बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला बॉडी डायगोनल कन्सेप्ट येतो बघा. बॉडी डायगोनल म्हणजे काय तर ह्या टॉप सरफेस एक आहे आणि बॉटम सरफेस आहे. टॉप सरफेस एक हा जर आपण ॲटम कन्सिडर केला तर बॉटम सरफेसच्या बरोबर ऑपोजिट ॲटम कन्सिडर करायचा, म्हणजे हा, बरोबर. जर तुम्ही हा कन्सिडर केला टॉप सरफेसचा तर बॉटमचा हा कन्सिडर करायला लागणार आहे, ठीक आहे. म्हणजे हा टोटल असा एक डायगोनल तयार झाला बघा. म्हणजे तो काय जाणार आहे बरोबर बॉडी सेंटरचा जो ॲटम आहे त्याच्या थ्रू पास होणार आहे, ठीक आहे. तर आता आपण पुन्हा ॲटम्स काढून घेऊयात. हा एक ॲटम झाला, हा एक ॲटम झाला, हा एक ॲटम झाला, समजतंय. तर 3 ॲटम झाले 1 2 3. त्यांचं बघा पुन्हा अरेंजमेंट कशी असणार आहे, ठीक आहे. हा आर असणार आहे, हा 2r असणार आहे, पुन्हा हा आर असणार आहे, बरोबर. पण आता या दोघांच्यातलं डिस्टन्स कसं काढणार, समजा हा ॲटम ए आहे आणि हा ॲटम बी आहे. तर आता आणि हे काय असणार आहेत दोन ॲटमच्या मधलं डिस्टन्स काय आपण कन्सिडर केलं तर एज लेंथ एने कन्सिडर केले, बरोबर. ही एज लेंथ ए झाली, ही एज लेंथ ए झाली, ही एज लेंथ ए झाली, बरोबर. ॲटम असा येऊ शकतो ना, ए पासून बीला आपल्याला पोचायचं तर कसं येऊ शकतो, ए पासून या पोर्शनला येऊ शकतो, या पॉईंटपासून या पॉईंटला येऊ शकतो, या पॉईंटपासून बीला येऊ शकतो, बरोबर. त्याला पुन्हा पायथागोरसचा प्रमेय वापरूयात आपण. कसं वापरणार तर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 4rचा स्क्वेअर, समजलं. तर मगाशी कसं केलं होतं आपण, मगाशी पण सेम केलं होतं. दोन ॲटममधलं काय झालं होतं, दोन ॲटममधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण एज लेंथ डिनोट केले, हा एक एज लेंथ, हा एक एज लेंथ. त्याचप्रमाणे इथे पण आहे बघा, आपला क्युबिक युनिट सेल आहे, बरोबर. क्युबिक युनिट सेल आहे म्हणजे प्रत्येक दोन फेसेसमधलं डिस्टन्स सेम असणार आहे, म्हणजेच एज लेंथ ए सेम असणार आहे, कारण क्युबिक युनिट सेल आहे, ऑलरेडीच आपण सांगितलं आहे. ए फिक्स आहे, त्यामुळे
ए पासून बीला यूज आपण आपल्याला किती एज लेंथ लागणार आहेत, 1 2 3 3 एज लेंथ लागणार आहेत, त्यांचा आपण स्क्वेअर घेतला इज इक्वल टू हा बॉडी डायगोनल झाला. बॉडी डायगोनल काय असणार आहे 4r². तर बघा टोटल किती येणार आहे 3a² इज इक्वल टू 16r². बरोबर. तर आता a² इज इक्वल टू काय झाला 16/3 r² ए काय झाला आपला 16/3 r² अंडर रूट म्हणजेच काय आलं ए इज इक्वल टू 4. 4चा पूर्ण वर्ग आहे 16, 4 बाहेर आलं √3 आणि हा आर. बरोबर. किंवा और आपण काय लिहू शकतो आर इज इक्वल टू √3a/4. समजलं. तर आता आपण एक काय करूयात एक टेबल बनवून घेऊयात. टेबलमध्ये आपल्याला समजून येईल रिलेशन वगैरे काय काय असणार आहे सगळ्याच्यामधलं. ठीक आहे. ते आपण टेबल बनवूयात. तर बघा टेबलवर नंबर, क्रिस्टल स्ट्रक्चर, then rank, and then relation between A and R. Relation between age length A and radius R. ठीक आहे. तर पहिला नंबर आपण कशाला देऊयात सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेल. सेकंड काय असणार आहे आपला फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. थर्ड काय असणार आहे आपला बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. ठीक आहे. तर आता बघा सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेलचा रँक आपण ऑलरेडी मग फाइंड आउट केला आहे. किती असतो 1. फेस सेंटरचा किती असतो 4 आणि बॉडी सेंटरचा किती असतो 2. तर रिलेशन बिटवीन ए अँड आर बघा 2 पार्ट पाडणार आहे मी याच्यामध्ये. सिंपल और प्रिमिटिव्ह युनिट सेलमध्ये रिलेशन बिटवीन ए अँड आर काय असतं तर आर इज इक्वल टू a/2. फेस सेंटरमध्ये काय असतं आर इज इक्वल टू √2 a/4. बरोबर. किंवा ए इज इक्वल टू 4r/√2. आणि बॉडी सेंटरमध्ये कसं असणार आहे आर इज इक्वल टू √3 a/4 और ए इज इक्वल टू 4r/√3. तर आता हे आलं कसं बघा. ठीक आहे. तर आपण डिराईव्ह कसं केलं होतं डिराईव्ह करताना काय केलं होतं सिम्पलमध्ये काय केलं होतं आर इज इक्वल टू a/2 ॲज इट इज. पण फेस सेंटर्डमध्ये काय होतं बघा फेस सेंटर्डमध्ये आपण काय केलं होतं आर इज इक्वल टू a/2√2. बरोबर. आणि तेच आपण आता बॉडी सेंटर्डमध्ये काय केलं होतं बघा बॉडी सेंटर्डमध्ये काय केलं होतं ए इज इक्वल टू आर इज इक्वल टू √3/4 टाइम्स ऑफ ए. बरोबर. आता याच्यामध्ये बघा लक्षात ठेवायला अवघड जातं. फेस सेंटर्डमध्ये कसं असणार आहे आर इज इक्वल टू a /2√2. पण बॉडी सेंटरमध्ये काय आर इज इक्वल टू √3/4 टाइम्स ऑफ ए. पण जर समजा आपण याच्यामध्ये ॲडजस्टमेंट केली बघा आता ॲडजस्टमेंट कसं करतो मी a/2√2. तर दोन्ही न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर √2 जर डिवाइड केलं तर मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे बघा √2a √2 आणि √2 काय होणार आहे 2 होणार आहे. 2 × 2 काय होणार आहे 4. तर काय झालं हे √2a टाइम्स ऑफ 4. तेच आपण इथं लिहिलेलं आहे. समजतं आहे बघा √2 टाइम्स ऑफ a/4. समजलं. तर अशा प्रकारे आपण कन्व्हर्जनमध्ये ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे म्हणजे इझी पडतं तुम्हाला लक्षात ठेवायला. तर बघा आता फेस सेंटरचं काय झालं रिलेशन आर इज इक्वल टू 2 √a/4. आणि बॉडी सेंटरचं काय झालं तर
√3 टाइम्स ऑफ ए डिवाइड बाय 4 बरोबर. सॉरी, √2 टाइम्स ऑफ ए. फेस सेंटरचं काय झालं √2 टाइम्स ऑफ ए डिवाइड बाय 4 आणि बॉडी सेंटरचं काय झालं √3 टाइम्स ऑफ ए डिवाइड बाय 4. आता हे लक्षात कसं ठेवायचं. फेस सेंटरला काय असतं बघा. फेस सेंटरला मग अशी सांगितल्याप्रमाणे तर फेस सेंटरला बघा बरोबर ओनली फेस सेंटरला काय असतं तर ओनली 2 टाइम्स ऑफ ए घेतो आपण बरोबर. त्यामुळे तो √2 घेतलं समजलं. इथं ओनली 2 टाइम्स ए घेतलं त्यामुळे आपण इथं √2 टाइम्स घेतलं √2 टाइम्स ऑफ ए. पण तेच बघा आता बॉडी सेंटरला बघा. बॉडी सेंटरला आपण ए किती वेळा घेतला आहे 1 2 3 वेळा घेतला आहे. त्यामुळे इथं काय आलं √3 टाइम्स ऑफ ए डिवाइड बाय 4. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. थँक्यू.